अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं आता समोर आलंय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला खुलं आव्हान दिलंय। निवडणुका महायुतीत लढवाव्यात अशी इच्छा आहे, मात्र कोणाला ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडे पैलवान तयार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। नुकत्याच झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अंबरनाथ पालिकेमध्ये 1,00,000% भाजपचा नगराध्यक्ष बसेल असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला होता आणि त्यावर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी हे विधान केलंय। तर श्रीकांत शिंदे आणि भाजप जिल्हाध्यक्षांमध्ये सुरू झालेल्या या शाब्दिक संघर्षाची दखल भाजपनं तातडीनं घेतलीये। युती हो न हो, मित्रपक्षांनी एकमेकांवर टीका करणं टाळावं असा सल्ला भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। कोण बोलत असेल 1,00,000% नगराध्यक्ष बसणार, ह्याचा बसणार त्याचा बसणार। बघा, मी महायुतीचा कार्यकर्ता आहे। आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो, विधानसभा महायुतीमध्ये लढलो। आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील, या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे। पण कोणाचं जर मत वेगळं असेल, कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे। कोणाला जर आजमायची असेल ताकद तर आमच्याकडे पण पैलवान आहे ना। वादातनं काही स्टेटमेंट येत आहे किंवा काही त्या ठिकाणी बोलल्या जात आहे, पण मला असं वाटतं काही स्थानिक वाद आहे त्यावरनं ह्या टीका टिप्पणी होत आहे। पण ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर महायुतीतच त्या ठिकाणी गेलं पाहिजे असं सर्वांमत झालं आहे। आत्ताही माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रभाऱ्यांना सूचना दिल्या आहे की जास्तीत जास्त आपण महायुतीवर जा, महायुतीच्या पक्षावर कोणी त्या ठिकाणी टीका टिप्पणी करू नका, महायुतीच्याबद्दल काही बाहेर बोलू नका, याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत। आजही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिल्या आहेत।